ए इज इक्वल टू ए ची एम क्रॉस एन ऑर्डर असेल. ओके, जेणेकरून प्रत्येक एलिमेंट काय आहे मॅट्रिक्सचा रिअल नंबर आहे. देन ट्रेस ऑफ ए इंटू ए ट्रान्सपोज आपल्याला काय करायचा होता, फाइंड आउट करायचा होता. ठीक आहे, आपण ट्रेस ऑफ ए इंटू ए ट्रान्सपोज कॅल्क्युलेट केला. ठीक आहे, ट्रेस ऑफ ए इंटू ए ट्रान्सपोज कॅल्क्युलेट केल्यानंतर काय आला, समेशन आय रन्स फ्रॉम 1 टू एम समेशन जे रन्स फ्रॉम 1 टू एन ए आय जे स्क्वेअर आला. बरोबर. आणि त्यांनी पुन्हा पुढे कंडिशन काय दिली होती, जर ट्रेस ऑफ ए इंटू ए ट्रान्सपोज जर 0 असेल तर ए हा कोणता मॅट्रिक्स होता हे फाइंड आउट करायचा होतो. बरोबर. दिस इज द ट्रेस ऑफ ए इंटू ए ट्रान्सपोज. याची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. ट्रेस इज 0 मीन्स हे राईट हँड साइड टर्म काय असेल, 0 असेल. पण राईट हँड साइड मध्ये प्रत्येक टर्म काय आहे, स्क्वेअर मध्ये. आणि रिअल नंबरचा स्क्वेअर काय तो ऑलवेज नॉन निगेटिव्ह येतो. आणि सगळ्या नॉन निगेटिव्हची सम काय येते, 0 येते. आणि सगळ्या नॉन निगेटिव्हची सम 0 केव्हा येईल, जर सगळे एलिमेंट 0 असतील तरच त्यांची सम काय येते, 0 येते. त्यामुळे AIJ इज इक्वल टू 0 मिळालं फॉर ऑल IJ. बरोबर. म्हणजे सगळे एलिमेंट 0 असतील तर तो मॅट्रिक्स कोणता असतो, आपला नल मॅट्रिक्स असतो. ठीक आहे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय केलं होते, जे सगळे एलिमेंट आहेत ते रिअल नंबर मधले चूज केले होते आपण. येस, एक मिनिट, काय प्रॉब्लेम. ओके, सेकंड एक्झाम्पल मध्ये फरक काय केला, आधी जिथे रिअल नंबर घेतले होते तिथे काय घेतले, आता आपण कॉम्प्लेक्स नंबर चूज केले. बरोबर. सेम थिअरम आहे. ट्रेस ऑफ ए इंटू ए थिटा कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि जर ट्रेस ऑफ ए इंटू ए थिटा जर 0 असेल, ओके, तर ए हा कोणता मॅट्रिक्स आहे आपल्याला काय करायचं होतं, फाइंड करायचं होतं. ठीक आहे. तसंच सेम आपण थिअरम मध्ये काय केलं, सेम थिअरम परफॉर्म केला आणि पुढे रिझल्ट काय मिळाला, समेशन आय रन्स फ्रॉम 1 टू एम समेशन जे रन्स फ्रॉम 1 टू एन मॉड AIJ इट्स स्क्वेअर. ओके, मॉड AIJ इट्स स्क्वेअर मिळाला. आणि ट्रेसची व्हॅल्यू 0 असेल तर ही समेशनची व्हॅल्यू काय असेल, आपली 0 असणार आहे. बरोबर. आणि ही पण मॉडची टर्म पण काय असते, ऑलवेज नॉन निगेटिव्ह असते, निगेटिव्ह नसते कधी. त्यामुळे नॉन निगेटिव्ह टर्मची सम 0 केव्हा मिळेल, जर सगळ्या टर्म्स काय असतील, 0 असतील तर. ओके, सो AIJ इज इक्वल टू 0 फॉर ऑल I अँड J. ठीक आहे. मग आता त्याच रिझल्ट वरती आपण क्वेश्चन बघितला होता. हा क्वेश्चन होता आपला. बरोबर. ओके, दिस इज आवर क्वेश्चन. आणि हाच क्वेश्चन आपल्याला काय करायचा, पुन्हा सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. Okay, so question is, if A is a square matrix of order n, then which of the following is true? Okay, इथेच आपलं लेक्चर डिस्कंटिन्यू झालं होतं. ओके, फर्स्ट ऑप्शन इज इफ ट्रेस ऑफ A into A theta is equal to 0, then A is null matrix. पहिला ऑप्शन करेक्ट असेल का, आधीच्या दोन रिझल्ट वरून करेक्ट असेल की नसेल, करेक्ट असेल. बरोबर. आधीच्या रिझल्ट वरून हा करेक्ट असेल. सेकंड काय आहे, इफ ट्रेस ऑफ A into A transpose is equal to 0, then A is null matrix. सेकंड रिझल्ट होल्ड होईल का, येस और नो, नाही. इथे सेकंड रिझल्ट होल्ड होणार नाही. A इंटू ए ट्रान्सपोज कोणासाठी घेतला होता आपण, फक्त AIJ जर R मधला असेल तर हा रिझल्ट होल्ड होतोय. पण क्वेश्चन मध्ये कुठे मेन्शन केलंय का की AIJ हा R मधला आहे का, कुठे मेन्शन केलंय का AIJ बिलोंग्स टू R, नाही केलं. म्हणजे AIJ कशामधला कन्सिडर करणार इथं आपण, AIJ बिलोंग्स टू कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करणार. आणि कॉम्प्लेक्स साठी आपण रिझल्ट प्रूव्ह केलाय, कोणासाठी केलाय, A इंटू ए थिटा साठी केलाय. A इंटू ए ट्रान्सपोज साठी प्रूव्ह केलाय का आपण, अजून नाही. त्यामुळे सेकंड ऑप्शन ट्रू येणार नाही. ओके, कारण की रिझन काय येणार इथे, सिन्स हिअर AIJ नीड नॉट बिलोंग्स टू द रिअल नंबर्स. म्हणजे यातला प्रत्येक नंबर हा रिअल नंबर्स असेलच असं नाही. त्यामुळे सेकंड ऑप्शन ट्रू नाहीये. बट ठीक आहे. सो व्हॉट इज द ट्रेस ऑफ A इंटू ए, नाउ ट्रेस ऑफ A इंटू ए थिटा इज ग्रेटर दॅन n स्क्वेअर. ग्रेटर दॅन n स्क्वेअर आहे, देन देर एक्झिस्ट ऍटलीस्ट वन AIJ सच दॅट मॉड ऑफ AIJ इज ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. थर्ड ऑप्शन करेक्ट असेल का, येस, थर्ड ऑप्शन करेक्ट असेल का. ट्रेस ऑफ A इंटू ए थिटा काय येतो, ट्रेस ऑफ A इंटू ए थिटा इज इक्वल टू समेशन I runs from 1 to m and summation J runs from 1 to n mod AIJ its bracket square. बरं ठीक आहे. ह्यांनी काय सांगितलंय, जर याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन n स्क्वेअर असेल तर त्याच्यामध्ये एक तरी AIJ असं असेल की ज्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल. बरं ठीक आहे, आपण उलट अझ्युम करूया. इथं काय अझ्युम करूया, असा कोणताच AIJ नाही आहे आपल्याकडे की ज्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल. ओके, मग AIJ च्या सगळ्या AIJ ची व्हॅल्यू मी काय कन्सिडर करतो, 1 कन्सिडर करतो.
ओके, सगळ्या एआयजी ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली मी? 1 कन्सिडर केली. बरं ठीक आहे, जर सगळ्या एआयजी ची व्हॅल्यू जर मी 1 कन्सिडर केली, इथे समेशन आय रन्स फ्रॉम 1 टू एन आणि जे रन्स फ्रॉम 1 टू एन. ओके, स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर दोन्हीकडे एन एनच मिळेल ना, स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर. ठीक आहे, इथे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. प्रत्येक एआयजी ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. समेशन आय रन्स फ्रॉम 1 टू एन, समेशन जे रन्स फ्रॉम 1 टू एन 1. ह्या समेशनची व्हॅल्यू काय येईल? या ब्रॅकेट मध्ये आहे या समेशनची व्हॅल्यू काय येईल? एवढ्या समेशनची व्हॅल्यू काय येईल? एन ही व्हॅल्यू येणार आहे. ही काय येईल? एन ही व्हॅल्यू येईल. म्हणजे इथे आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल? दिस विल बी इक्वल टू समेशन आय रन्स फ्रॉम 1 टू एन एन व्हॅल्यू मिळेल. आणि इथे व्हॅरी कोण होतोय? आय व्हॅरी होतोय. त्यामुळे मी एन बाहेर घेऊ शकतो का? समेशन आय रन्स फ्रॉम 1 टू एन 1. आता ह्या समेशनची व्हॅल्यू काय येईल? पुन्हा काय येईल? एन येईल. एन इंटू एन म्हणजे फायनल आन्सर काय मिळेल मला? एन स्क्वेअर मिळेल ना. म्हणजेच काय आपण काय अजूम केलं? इथे ट्रेस ग्रेटर दॅन एन स्क्वेअर आहे, पण इथे व्हॅल्यू आपण काय घेतली? एआयजी ची व्हॅल्यू इक्वल टू 1 घेतली. आपण व्हॅल्यू काय घेतली? ते इक्वल टू 1 घेतली. त्यामुळे ट्रेस आपल्याला ग्रेटर दॅन एन स्क्वेअर मिळाला का ह्या केसमध्ये? येस, ग्रेटर दॅन. म्हणजे सगळेजण 1 कॉन्ट्रीब्युट करत असतील, प्रत्येकाची व्हॅल्यू काय असेल? 1 असेल. तर ट्रेस ऑफ ए इंटू ए थिटा काय येतो? एन स्क्वेअर येतो. जर त्यातल्या एका जरी इलेमेंटने व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 पुट केली तर ट्रेस ऑफ ए इंटू ए थिटा ग्रेटर दॅन एन स्क्वेअर होईल का? होणार ना. म्हणजे समजा आता आपल्या विद्यार्थी किती आहेत? आपल्याकडे 10 विद्यार्थी आहेत. ओके, आपल्याकडे विद्यार्थी किती आहेत? 10 विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकाने कमीत कमी 1 रुपया द्यायचा आहे आपल्याला. ओके, 10 विद्यार्थी आहेत, प्रत्येकाने किती कॉन्ट्रीब्युट करायचं आहे? कमीत कमी 1 रुपया कॉन्ट्रीब्युट करायचा आहे. आणि समजा कमीत कमी 1 रुपया कॉन्ट्रीब्युट करायचा, आपल्याकडे पैसे किती जमा झाले? 11 रुपये जमा झाले. ठीक आहे, आपल्याकडे किती पैसे जमा झालेत? 11 रुपये जमा झालेत. म्हणजे एका तरी ऍटलिस्ट एका विद्यार्थ्याने 2 रुपये दिले असतील ना, की 2 किंवा 2 पेक्षा जास्त? येस ऑर नो? येस ना. 10 विद्यार्थ्यांना 11 रुपये जमा झालेत म्हणजे काय? एका तरी विद्यार्थ्याने 2 किंवा 2 पेक्षा जास्त रुपये दिलेले आहेत. तसं इथे बघा, समेश ट्रेस ऑफ ए इंटू ए थिटा ग्रेटर दॅन काय आहे? एन स्क्वेअर आहे. म्हणजेच काय? एक तरी एआयजी असा असेल की ज्याची व्हॅल्यू काय असेल? ग्रेटर दॅन 1 असेल. नाहीतर सगळ्यांचीच व्हॅल्यू जर 1 भेटली तर आन्सर काय मिळतं आपल्याला? एन स्क्वेअर भेटतं. ठीक आहे, हे एक्झाम्पल समजलं. मग थर्ड ऑप्शन ट्रू असेल की फॉल्स असेल? ट्रू असेल. तसंच 4 नंबरचं एक्झाम्पल, सॉरी ऑप्शन, इफ ट्रेस इज लेस दॅन एन स्क्वेअर देन देयर एक्झिस्ट ऍट लिस्ट 1 एआयजी सच दॅट मॉड ऑफ एआयजी इज लेस दॅन 1. इज इट ट्रू? हे बरोबर आहे का? बरोबर, हे पण बरोबर आहे. पुन्हा सेम एक्झाम्पल, 10 विद्यार्थी आहेत, प्रत्येकाला सांगितलं की जास्तीत जास्त 1 रुपया जमा करा आणि समजा 9 रुपये जमा झाले, तर याचा अर्थ काय असेल? एक तरी विद्यार्थी असा भेटणार की ज्याने 1 रुपया किंवा 1 रुपयापेक्षा कमी पैसे दिलेत. सेम त्या वेळेने चौथा ऑप्शन पण इथे काय असेल? ट्रू असेल. ह्या एक्झाम्पल मध्ये काय डाऊट आहे का? बघा, असेल तर विचारा. येस, काय डाऊट आहे का? नाही. ओके, सो नाउ लेट्स मूव टू नेक्स्ट एक्झाम्पल. सो नाउ द क्वेश्चन इज, let capital A be a square matrix. Let capital A be a square matrix such that let capital, ठीक आहे, let capital A is equal to मेन्शन करूया. Let capital A is equal to A B C D E F G H I, A B C G H I, such that A into A transpose is equal to, such that A into A transpose is equal to this. Then which of the following is not true? Then which of the following is not true? Okay, your first option is a square plus b square plus c square is equal to 0. B ऑप्शन असेल
डी स्क्वेअर प्लस ई स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर इज इक्वल टू 0. सी ऑप्शन असेल जी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर प्लस आय स्क्वेअर इज इक्वल टू 0. डी ऑप्शन असेल तुमचा जी इक्वल टू एच इक्वल टू 0 अँड आय नॉट इक्वल टू 0. ओके, फिफ्थ ऑप्शन एक घेऊया. ओके, जी इक्वल टू आय इक्वल टू 0 कॉमा एच नॉट इक्वल टू 0 आणि एफ आपला ऑप्शन असेल जी इक्वल टू एच इक्वल टू आय इक्वल टू 0. म्हणजे इथे सगळ्या व्हॅल्यूज काय आहे 0 आहे. बरं ठीक आहे. ए हा मॅट्रिक्स दिलाय आणि प्रोव्हाइड काय केलंय ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू हा मॅट्रिक्स दिलाय. देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. सिम्पली काय करा ए इंटू ए ट्रान्सपोज कॅल्क्युलेट करा, तुम्हाला आन्सर ऑटोमॅटिक मिळेल. ओके, लेट अस फाइंड ए इंटू ए ट्रान्सपोज. ठीक आहे, सो ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू. बरं ठीक आहे, पहिला डायगोनल एलिमेंट काय मिळेल तुम्हाला. येस, पहिला डायगोनल एलिमेंट काय मिळेल. ओके, ए इंटू ए ट्रान्सपोज. ओके ठीक आहे, ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू काय असेल बी आय के असेल. तर बी आय के म्हणजे काय असेल ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल. बरं ठीक आहे, पहिल्यांदा प्रॉपर जाऊया येणे. लेट अस टेक ए इज इक्वल टू ए आय जे. ए इज इक्वल टू ए आय जे. बरं ठीक आहे, अँड ए ट्रान्सपोज इज इक्वल टू काय येईल ए जे आय या असं येईल. ठीक आहे, याच्यामध्ये ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू बी आय जे घेतो मी. ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू बी आय जे एम क्रॉस 3x3. देन B11 ची व्हॅल्यू काय येईल. व्हॉट इज व्हॅल्यू B11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम येईल ना. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय येईल. ठीक आहे, पूर्ण लिहून घ्यायला पाहिजे काय ए बी सी डी ई एफ जी एच आय ट्रान्सपोज घ्यायचा आहे. सो ए बी सी डी ई एफ जी एच आय. ठीक आहे, असा मॅट्रिक्स घेतला मी ए इंटू ए ट्रान्सपोज. त्यामध्ये B11 एलिमेंट काय येईल. B11 एलिमेंट काय येईल. बरोबर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. म्हणजे काय येईल इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. बट B11 ची व्हॅल्यू काय आहे ह्याच्यानुसार राईट हँड साइड नुसार इज इक्वल टू 1. कोणता ऑप्शन करेक्ट आहे. हा ऑप्शन ट्रू आहे की नाही. म्हणजे नॉट ट्रू विचारलंय म्हणजे हे ट्रू नाही आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे ना. याची व्हॅल्यू तर 1 येते पण 0 आहे. नॉट ट्रू विचारलंय म्हणजे करेक्ट बरोबर आहे आन्सर. बरोबर आहे, दिस इज नॉट ट्रू म्हणजे ऑप्शन करेक्ट आहे आपला. येस और नो. ओके, बरं ठीक आहे. आता हे कशावरून मिळेल हे डी स्क्वेअर प्लस ई स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर कशावरून मिळेल. सेकंड रो सेकंड कॉलम वरून मिळेल ना. सेकंड रो सेकंड कॉलम काय येईल इज इक्वल टू 0 मिळेल. म्हणजे हे ट्रू आहे बरोबर ना. डी स्क्वेअर प्लस ई स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर हे ट्रू आहे. नॉट ट्रू विचारले त्यामुळे हा ऑप्शन करेक्ट नसेल. बरं ठीक आहे, थर्ड रो थर्ड कॉलम काय मिळेल बघा. बरोबर, पुन्हा काय जी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर प्लस आय स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे ऑप्शन मध्ये पण तो पण आहे पण त्याची व्हॅल्यू 0 आहे पण नॉट ट्रू विचारलं त्यामुळे हा पण ऑप्शन करेक्ट नसेल. बरं ठीक आहे, याच्यामध्ये ऑब्झर्व करा जी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर प्लस आय स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि हा मॅट्रिक्स काय आहे रिअल मॅट्रिक्स आहे बरं का. ए इज अ रिअल मॅट्रिक्स. ए इज अ रिअल मॅट्रिक्स. कॉम्प्लेक्स मॅट्रिक्स नाही म्हणजे एबीसीडीच्या सगळ्या व्हॅल्यूज काय आहेत रिअल मॅट्रिक्स रिअल एंट्रीज आहेत. म्हणजे जी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर प्लस आय स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग जी एच आणि आय च्या व्हॅल्यूज काय सांगू शकतो. बरोबर, जी इक्वल टू एच इक्वल टू आय इक्वल टू 0. तिन्हीची व्हॅल्यू एकदम 0 असतील. मग आता इथे बघा ओके हे ट्रू आहे. बरं ठीक आहे, जी एच इक्वल टू 0 बट आय नॉट इक्वल टू 0. इज इट ट्रू और नॉट ट्रू.
नॉट ट्रू विचारले, त्यामुळे हा ऑप्शन आपला काय असेल इथे करेक्ट असेल. बरं ठीक आहे, बाकीचे डी पण नॉट ट्रू, ई पण नॉट ट्रू, एफ ट्रू असेल ना. बरोबर, एफ ट्रू म्हणजे हे एवढेच ऑप्शन काय झाले याच्यामध्ये करेक्ट झाले. ठीक आहे. बरं ठीक आहे, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉइंट. व्हॉट इज मीन बाय सबसेट. सबसेट म्हणजे काय असतं. ओके, सेट मध्ये सबसेट म्हणजे काय असतं. सबसेट म्हणजे काय असतं. सबसेट म्हणजे काय, त्यातले एलिमेंट आपण काही कमी करतो, बरोबर ना. एखादा सेट आहे त्यातले काही एलिमेंट कमी केले किंवा काहीच कमी नाही केले तर त्याला काय म्हणतो आपण, सबसेट म्हणतो, बरोबर. आता आपल्याकडे मॅट्रिक्स आहे, तर त्या मॅट्रिक्स मध्ये सब मॅट्रिक्स कधी म्हणायचं. ठीक आहे. ओके, सब मॅट्रिक्स म्हणजे हॅलो, हॅलो, आवाज येतोय. हा ठीक आहे, सब मॅट्रिक्स म्हणजे काय. हॅलो, हॅलो, आवाज. नाही, थोडंफार चुकलं. ओके, सब मॅट्रिक्स म्हणजे काय की ओरिजिनल मॅट्रिक्स आहे ना, त्या ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये एखादी रो किंवा एखादी कॉलम किंवा एकाच वेळी रो आणि कॉलम जर आपण काय केले, रिमूव्ह केले, तर जो मिळतो त्याला आपण काय म्हणतो, सब मॅट्रिक्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल ए बी सी डी ई एफ जी एच आय. ठीक आहे, सब मॅट्रिक्स म्हणजे काय, अ मॅट्रिक्स ऑब्टेन्ड बाय रिमूव्हिंग अ रो और कॉलम. बरं ठीक आहे, इथे ए बी डी ई याला सब मॅट्रिक्स म्हणणार का मी. ए बी डी थर्ड कॉलम आणि थर्ड रो रिमूव्ह केला काय मिळतो, हा मॅट्रिक्स भेटतो ना मला. सो दिस इज अ सब मॅट्रिक्स. ओके, बरं ठीक आहे, हा मॅट्रिक्स असेल, हा सब मॅट्रिक्स असेल का. फर्स्ट रो थर्ड रो, फर्स्ट कॉलम थर्ड कॉलम रिमूव्ह केला, हा एवढा उरतो. सो दिस इज द सब मॅट्रिक्स. ए सी जी एच हा सब मॅट्रिक्स असेल का याचा. ए सी जी एच हा सब मॅट्रिक्स असेल का. नो, सो दिस इज नॉट अ सब मॅट्रिक्स. ठीक आहे, सब मॅट्रिक्स म्हणजे काय की ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये काही रोज किंवा काही कॉलम जर कमी केले तर त्याला काय म्हणणार आपण, सब मॅट्रिक्स म्हणणार. ओके, सो अ मॅट्रिक्स obtained by leaving zero or more rows, but not all. पण सगळेच आपण रिमूव्ह करू शकत नाही, एक तरी सोडावं लागेल. and zero or more columns but not all, म्हणजे सगळेच रिमूव्ह करायचे नाहीये. but not all of a given matrix is known as a submatrix of a given matrix. Known as submatrix of a given matrix. ठीक, सर दिस इज द डेफिनेशन ऑफ द सब मॅट्रिक्स. बरं ठीक आहे, कोणताही मॅट्रिक्स हा स्वतःचा सब मॅट्रिक्स असेल का. कोणताही मॅट्रिक्स हा स्वतः सब मॅट्रिक्स असेल का. असेल, कारण की आपण किती रो आणि किती कॉलम रिमूव्ह करून त्याला ऑब्टेन केलं, 0 रोज आणि 0 कॉलम्स, बरोबर. सो एव्हरी मॅट्रिक्स इज सब मॅट्रिक्स ऑफ इटसेल्फ. ओके, सो क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग is our submatrices
ऑफ ए इक्वल टू, ओके ए हा मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला, ऑफ ए इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9. Okay, so your first option is A. B option is 1 2 8 9. Okay, third option is 1 3 7 9. D option is 7 8 1 2. E option is 2 3 5 6. कोणकोणते सब मॅट्रिक्सेस असतील? बरोबर आहे, ए सब मॅट्रिक्स ऑफ इटसेल्फ. 1 2 8 9 असेल का? नो. सी, अबाउट सी 1 3 7 9 असेल ना? येस, दिस इज सब मॅट्रिक्स. ओके, डी. ओके, सी हा कसा ऑप्टेन करणार? सेकंड रो आणि सेकंड कॉलम रिमूव्ह केल्यावर सी ऑप्टेन होतो. डी असेल का? 7 8 1 2. नो, कारण की 1 2 वरती आहे, त्यामुळे सब मॅट्रिक्स नसणार. रिमूव्ह करून काय, रिमूव्ह केल्यानंतर 7 8 काय वरती तर जाणार नाही ना, त्यामुळे सब मॅट्रिक्स नाहीये. ई सब मॅट्रिक्स असेल का? ओके, गुड. सो ई इज ऑल्सो अ सब मॅट्रिक्स. बरं, ठीक आहे. नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट. बरं, ठीक आहे. समजा आता 3x3 चा मॅट्रिक्स असेल. येस, 3x3 चा मॅट्रिक्स आहे, सगळे एलिमेंट सेम आहेत त्यामध्ये. ओके, ज्याच्यामध्ये सगळे एलिमेंट सेम आहेत, तर टोटल किती सब मॅट्रिक्स मिळतील आपल्याला? 3x3 मॅट्रिक्स आहे, किती वेगवेगळे सब मॅट्रिक्स मिळतील? बरं, ठीक आहे. 1 रो घेतो, 1 रो आणि 1 कॉलम. 1 बाय 1 चे किती मॅट्रिसेस मिळतील याच्यामध्ये? एकच मिळेल, एकच. सेट म्हणतो ना, सेट मध्ये कधी रिपीट होतो का एलिमेंट? नाही ना. किती मॅट्रिक्स मिळतील 1 बाय 1 चे? एकच मॅट्रिक्स मिळेल ना, बरोबर ना. सिंगल हे असा एलिमेंट घेतला, किती वेगवेगळे मॅट्रिक्स आहेत? एकच आहे. वेगवेगळे म्हणतोय मी, वेगवेगळे, एकच मिळेल. बरं, ठीक आहे. 1 बाय 2 चे किती मिळतील? 1 बाय 3 चे पण एकच. बरं, ठीक आहे. 1 रो झाली, 2 रो चे 2 बाय 1 चा एक मिळेल, 2 बाय 2 चा एक मिळेल, 2 बाय 3 चा पण काय मिळेल? एकच मिळेल. 3 बाय 1 3 बाय 2 आणि 3 बाय 3. टोटल किती मॅट्रिसेस मिळतात मला? सब मॅट्रिसेस 9 मिळतात, बरोबर. आणि जर सगळे एलिमेंट सेम असतील आणि मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल? एम क्रॉस एन असेल, तर टोटल एम इंटू एन मॅट्रिसेस मिळतात मला, वेगवेगळे. ठीक आहे, एम इंटू एन सब मॅट्रिसेस, जर सगळे एलिमेंट काय असतील? सेम असतील तर. ओके, हा रिझल्ट आता इथून पुढे लक्षात ठेवा. हे समजलं, हे किती सब मॅट्रिसेस असतील ते? सगळे एलिमेंट सेम असतील तर जेवढी वेगवेगळ्या ऑर्डर तेवढे वेगवेगळ्या मॅट्रिक्स. ठीक आहे. सो लेट्स राईट ऑन दिस. सो पॉइंट इज, इफ कॅपिटल ए is a matrix of order m cross n, matrix of order m cross n, whose each element is same, whose each element is same, then the number of sub matrices, then the number of sub matrices of capital A of order I cross J. बरं, ठीक आहे. स्पेसिफिक एखादी ऑर्डर मी फिक्स केली. 3x3 ऑर्डर मध्ये 1 बाय 1 चे किती मॅट्रिसेस मिळत होते मला? 1च मिळत होते. ठीक आहे. 2 बाय 2 चे किती मिळाले? 1च मिळाले. म्हणजे एका स्पेसिफिक ऑर्डरचे किती मॅट्रिसेस मिळतात मला? एकच मॅट्रिक्स मिळतो, जर सगळे मॅट्रिसेस चे एलिमेंट काय असेल? सेम असतील तर. 1 बाय 1 चा 1, 1 बाय 2 चा 1, 1 बाय 3 चा 1 अँड सो ऑन. ऑर्डर फिक्स केली तर त्या ऑर्डरचे किती असतील? एकच मॅट्रिक्स मिळेल. आणि जर ऑर्डर फिक्स नाही केली तर किती मॅट्रिसेस मिळतील? m इंटू n मॅट्रिसेस मिळतील. ओके, सो टोटल नंबर ऑफ मॅट्रिसेस, सो द टोटल नंबर ऑफ मॅट्रिसेस, total number of sub matrices, total number of sub matrices
ऑफ ए विल बी. ओके, सब मॅट्रिक्स फाइंड आउट करायला पहिल्यांदा काय केलं, रो व्हॅरी केले, पुन्हा रो व्हॅरी केले, कॉलम व्हॅरी केले ना. सो समेशन आय रन्स फ्रॉम 1 to m, समेशन जे रन्स फ्रॉम 1 to n. प्रत्येक स्पेसिफिक ऑर्डरचे किती मॅट्रिसेस मिळतात मला, 1च मॅट्रिक्स मिळतो. बरं ठीक आहे, मग आता ही समेशन काय येईल, ही समेशन काय मिळेल, ही समेशन काय मिळेल, बरोबर काय मिळेल, m इंटू n मिळतील. म्हणजे टोटल सब मॅट्रिसेस किती असतील, m इंटू n एवढे असतील. बरं ठीक आहे, आता पुढे मूव्ह करूया. आता सगळेच एलिमेंट वेगवेगळे असतील तर किती मॅट्रिसेस मिळतील ते चेक करूया. ओके, सो आवर नेक्स्ट पॉइंट इज इफ a is equal to aij, this is of order m cross n, whose each element is distinct, then number of submatrices of A of order I cross J is I cross J चे किती मिळतील मला, ठीक आहे. आपल्याकडे m रोज आहेत, आपल्याकडे किती रोज आहेत, m रोज आहेत आणि n कॉलम्स आहेत. ठीक आहे, n कॉलम्स आहेत. ठीक आहे, आता सब मॅट्रिक्स तयार करत असताना काय करणार आपण, यातले काही रोचे सिलेक्ट करणार आणि काही कॉलम सिलेक्ट करणार. बरोबर, आय क्रॉस जे चा सब मॅट्रिक्स पाहिजे, म्हणजे किती रो आपण सिलेक्ट करणार सब मॅट्रिक्स तयार करायला, किती रो सिलेक्ट करणार, येस बरोबर ना. आय रो आपण चूज करणार आणि जे कॉलम चूज करणार ना, दिलेला मॅट्रिक्स एम क्रॉस एन ऑर्डरचा आहे, मग त्यापैकी मला आय क्रॉस जे ऑर्डरचा मॅट्रिक्स तयार करायचा. म्हणजे मी त्यापैकी एम पैकी आय रो चॉईस करणार आणि एन कॉलम पैकी जे कॉलम सिलेक्ट करणार. म्हणजे टोटल सच मॅट्रिसेस किती येतील, बरं ठीक आहे. एम पैकी आय एलिमेंट किती वेने चूज करतो आपण, एम सी आय वेजने चूज करतो. अँड कॉलम किती वेने चूज करणार, एनसीजे, बरोबर. आणि इथे मध्ये अँड आले, अँडचा अर्थ काय असतो, मल्टिप्लिकेशन असतो ना. येस, काय असतो त्याचा अर्थ, मल्टिप्लिकेशन असतो. सो ऑफ ऑर्डर आय क्रॉस जे इज एम सी आय इंटू एन सी जे येईल आन्सर. ठीक आहे, म्हणजे एखादा मॅट्रिक्स आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंट काय डिफरंट आहे, तर त्यामध्ये आय क्रॉस जे ऑर्डरचे ऑर्डर फिक्स केले आपण इथे काय केले, ऑर्डर फिक्स केले. स्पेसिफिक ऑर्डरचे एवढे सब मॅट्रिसेस मिळतील मला. ठीक आहे, आता हे काय झालं, स्पेसिफिक ऑर्डरचे म्हणजे 2 क्रॉस 3 चे, 3 क्रॉस 4 चे, म्हणजे ऑर्डर फिक्स केले, मग त्या ऑर्डरचे एवढे मॅट्रिसेस मिळतील. बरं ठीक आहे, मग सगळे मिळून किती मॅट्रिसेस मिळतील, ऑर्डर किती पण असू दे, आता ते किती मिळतील ते चेक करूया. ओके, सो टोटल नंबर ऑफ सब matrices of capital A will be पहिल्यांदा काय करणार तुम्ही, रो फिक्स करणार, कॉलम व्हॅरी करणार. बरोबर, मग पुन्हा काय करणार, व्हॅरी झालं, पुन्हा काय सेकंड रो घेणार, पुन्हा हे व्हॅरी करणार. बरोबर, म्हणजे आय पण चेंज करताय तुम्ही, जे पण चेंज करताय. म्हणजे आता तुम्ही मला सांगा, आता तुम्हाला टोटल मॅट्रिसेस पाहिजेत, म्हणजे काय प्रत्येक ऑर्डरचे जेवढे मॅट्रिसेस आहेत त्या सगळ्यांची तुम्ही काय करणार आहे, ते ऍडिशन करणार ना. येस, 1 क्रॉस 1 चे किती मॅट्रिक्स आहेत, 2 क्रॉस 1 चे किती मॅट्रिक्स आहेत, 3 क्रॉस 1 चे किती मॅट्रिक्स आहेत, 3 क्रॉस 2 चे किती मॅट्रिसेस आहेत, हे सगळे मॅट्रिसेस तुम्ही काउंट करणार, त्या सगळ्यांचे ऍडिशन करणार. तो म्हणजे काय असेल, माझा हा नंबर असेल. म्हणजे तुमचा आन्सर जे असणार ते कशामध्ये मिळणार आहे तुम्हाला, समेशन मध्ये मिळणार आहे. बरोबर, मग टोटल सच काय असतील, सब मॅट्रिसेस किती असतील, समेशन. बरोबर, तुम्ही रो पण व्हॅरी करताय आणि कॉलम पण व्हॅरी करताय. सो समेशन, डबल समेशन येईल इथे, एम सी आय एन सी जे, जे व्हॅरी करणार. सो जे रन्स फ्रॉम 1 to m, सॉरी जे रन्स फ्रॉम 1 to n आहे ना,
जे रन्स फ्रॉम 1 to n आणि I रन्स फ्रॉम. ओके ठीक आहे. मग आता काय करूया, ह्याच्यामध्ये आय नाहीये, या समेशन मध्ये आय नाही, ती टर्म इकडे घेतो. सो समेशन आय रन्स फ्रॉम 1 to m MCI इंटू समेशन जे रन्स फ्रॉम 1 to n NCJ. ठीक आहे. मग आता तुम्हाला बरं ठीक आहे, आता समेशन ऑफ NCI आय रन्स फ्रॉम 0 to n ही समेशन काय येते माहिती आहे कोणाला? बरं ठीक आहे. एनसीआय यांना बायनॉमियल कोएफिशिएंट म्हणतात, हे तरी माहिती आहे तुम्हाला? एनसीआर आहे त्यांना काय म्हणतो आपण? बायनॉमियल कोएफिशिएंट म्हणतो. बरं ठीक आहे. समजा आता एकच एलिमेंट असेल. बरं ठीक आहे. पॉवर काय करतोय आपण? 0th पॉवर करतोय. तो NC0 ची व्हॅल्यू काय येते? 1 येते ना. बरं ठीक आहे. आता इथे a प्लस b ची पॉवर 2 केली तर इथे एलिमेंट काय येतात? 1 2 1 येतात ना. a प्लस बी क्यूब केले तिथे कोएफिशिएंट काय येतात? a क्यूब प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. इथे काय येतात? 1 3 3 1 ना. बरोबर, हे बायनॉमियल कोएफिशिएंट आहेत. बरोबर. आता हेच म्हणजे काय असतं आपलं? NC0 NC1 NC2 3C0 3C1 3C2 3C3. बरोबर. बरं ठीक आहे. यांची समेशन काय आली? 1 आली ना. 2⁻1 -1 लिहिलं तर चालेल. ह्या दोघांची समेशन किती आली? समेशन किती आली? 4 आली ना. 1 + 2 3 4 आली ना. सो 2⁻2. इथे किती आहेत? 8. थांबा. 2⁻2 आली ना. 2⁻3 आली. म्हणजे हे काय आहे? NCR आहे. NCR R runs from 1 to 3. ठीक आहे. आता 1 4 6 4 1 ह्या दोघांच्या मध्ये कोण 4 येते ना. या दोघांच्या मध्ये 4 3 + 3 6 3 + 1 4 पुन्हा शेवटी काय देतो आपण? 1 घेतो. या सगळ्यांची समेशन करा. किती येते? किती येते? 2⁻4 येते ना. आणि दिस इज नथिंग बट व्हॉट? कोएफिशिएंट ऑफ व्हॉट? a + b raised to 4 ना. म्हणजे दिस इज नथिंग बट समेशन ऑफ NCR R runs from 0 to 4 ना. 0 to 4 असेल तर पॉवर काय मिळते मला? 2⁻4 मिळते. बरोबर. R runs from 0 to 4 असेल तर 2⁻4 मिळते. ठीक आहे. मग आता तुम्ही मला सांगा याची व्हॅल्यू काय मिळेल? मग ही जी व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू काय मिळेल? जे रन्स फ्रॉम 0 to n असेल तर व्हॅल्यू काय मिळते? 2⁻n मिळते. पण याच्यामधली j = 0 ची व्हॅल्यू मायनस करणार आपण. NC0 ची व्हॅल्यू काय येते? म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल? 2⁻n -1 येणार का? ओके बरोबर. म्हणजे याची व्हॅल्यू काय येणार? 2⁻n -1. ठीक आहे. याची व्हॅल्यू काय येणार? 2⁻m -1 आणि इथे काय येईल? 2⁻n -1 येईल. म्हणजे समजा मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल? m क्रॉस n असेल आणि सगळे एलिमेंट वेगवेगळे असतील. प्रत्येक एलिमेंट वेगळा असेल तर टोटल सब मॅट्रिसेस किती मिळतात? 2⁻m -1 इंटू 2⁻n -1 एवढे मॅट्रिसेस मिळतात. हा रिझल्ट समजला का? बघा, हा रिझल्ट समजला का? बरं ठीक आहे. ठीक आहे. एलिमेंट डिस्टिंक्ट असेल तर स्पेसिफिक ऑर्डरचे एवढे एलिमेंट एक्झिस्ट होतात आणि जर ऑर्डर मेन्शन केली नसेल तर टोटल किती होतात? एवढे सब मॅट्रिसेस एक्झिस्ट होतात. बरं ठीक आहे. सो नाउ युअर क्वेश्चन इज ओके. सो क्वेश्चन असा आहे, हाऊ मेनी सब मॅट्रिसेस ऑफ मॅट्रिक्स A of order 4x5 are possible. ठीक आहे. 4x5 ऑर्डरचे किती मॅट्रिसेस पॉसिबल होतात? सब मॅट्रिसेस पॉसिबल होतात. इथे एलिमेंट सेम आहेत की वेगवेगळे आहेत सांगितलेलं नाही. मग तुम्ही तिथे एलिमेंट सेम घेणार की डिस्टिंक्ट घेणार? ओके, डिस्टिंक्ट. जोपर्यंत मेन्शन केलेलं नाही तोपर्यंत डिस्टिंक्ट घेणार. मग याचे टोटल सब मॅट्रिसेस किती मिळतील?
एम ची व्हॅल्यू 4, एन ची व्हॅल्यू 5. सो टोटल सब मॅट्रिसेस किती असतील? बरोबर 2:5 -1. ऑर्डर स्पेसिफाय केलेली नाही, ओव्हरऑल विचारलंय त्यांनी. सो द आन्सर विल बी 15 × 31. बरोबर 465 विल बी दी आन्सर. बट ठीक आहे, कमी मॅट्रिक्स कधी मिळतात आपल्याला? जर एलिमेंट सेम असतील तर कमी मॅट्रायसेस मिळतात, आणि एलिमेंट डिस्टिंक्ट असतील तर जास्तीत जास्त मॅट्रायसेस मिळतात. ठीक आहे, मग आता ह्याच हिंटचा यूज करून या क्वेश्चनचा आन्सर सांगा बघू. ओके, नंबर ऑफ सब मॅट्रायसेस ऑफ ए 4x5 ऑर्डर लिहिले ते ए 4x5. तर ठीक आहे, ऑर्डर नको मेन्शन करा. ऑफ ए, सो मॅट्रायसेस ऑफ ए ऑफ ऑर्डर 4x5 ऑफ ऑर्डर, एक मिनिट, कॅपिटल ए बी. बरं ठीक आहे, पुन्हा क्वेश्चन लिहितो. लेट कॅपिटल ए बी स्क्वेअर मॅट्रिक्स. लेट कॅपिटल ए बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स, सॉरी स्क्वेअर पण नको, बी अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर, बी अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 4x5. देन नंबर ऑफ सब matrices, then number of sub matrices of order 2x3 cannot be less than, okay, cannot be less than dot dot dot, and cannot be greater than dash 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 dash. पण ठीक आहे, कमी मॅट्रायसेस कधी मिळतात? कॅन नॉट बी लेस दॅन म्हणजे कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती? 2x3 ऑर्डरचे. ठीक आहे, काय येईल आन्सर? कमीत कमी किती मॅट्रायसेस मिळतील? कमी मॅट्रायसेस कधी मिळतात? एलिमेंट सेम असेल तर ना. मग आता 4x5 जो मॅट्रिक्स आहे त्याचे प्रत्येक एलिमेंट सेम आहेत, तर 2x3 ऑर्डरचे किती मॅट्रायसेस मिळतील मला? एकच मिळेल आपल्याला. बरोबर, एकच मिळणार आहे. बरं ठीक आहे, आता प्रत्येक एलिमेंट वेगवेगळा असेल तर 2x3 ऑर्डरचे किती मिळतील? ऑर्डर त्यांनी स्पेसिफाय केलेत ना. इथे बघा, हिंट देतो, वरचे रिझल्ट बघा, हा रिझल्ट बघा. ए हा मॅट्रिक्स आहे की ज्याची ऑर्डर काय m×n आहे, तर i×j ऑर्डरचे किती मिळतात? mci इंटू ncj. बरोबर, मग किती मॅट्रिसेस मिळतील? बरोबर, वेट अ मिनिट, एकच मिनिट, एक मिनिट. ठीक आहे, म्हणजे काय करावं लागेल इथे? 4c2 असंच का? काय मिळेल आन्सर? 4c2 ओके, 4c2 इंटू 5c3. आन्सर किती येईल? 60 येईल. 4c2 ची व्हॅल्यू किती असते? 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. ओके, 4 फॅक्टोरियल 24 डिवाइड बाय 4 6 येईल याचा आन्सर. 5c3 मीन्स काय? 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल इज 6 इंटू 2 12. 120 डिवाइड बाय 12 10 येत आहे आन्सर. बरोबर, 10 इंटू 6 किती येत आहे? 60 आन्सर येत आहे. याचा आन्सर समजलं का सांगा मला? याचा आन्सर समजलं का? 4c. ओके ठीक आहे. ओके, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा आता. ओके, नंबर ऑफ सब matrices of A of order 4x5
विच आर टू रोड म्हणजे दोन रो असलेले कॅन नॉट बी लेस दॅन डॉट 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 and cannot be greater than ठीक आहे. आता कमीत कमी मॅट्रिसेस तुम्हाला कधी मिळणार आहेत? जर सगळे एलिमेंट सेम असतील तर. आता पहिल्यांदा काय कन्सिडर करा, 4x5 ऑर्डरचे सगळे एलिमेंट सेम आहेत. आता 4x5 ऑर्डरचे सगळे एलिमेंट सेम असतील तर दोन ऑर्डरचे किती मॅट्रिसेस एक्झिस्ट होतील? दोन रो आहेत. कॉलम त्यांनी सांगितलंय का? नाही. 2 रो 1 कॉलम असेल, 2 रो 2 कॉलम असेल, 2 रो 3 कॉलम, 2 रो 4 कॉलम, 2 रो 5 कॉलम, 2 रो 6 कॉलम नसणार, कारण की टोटल कॉलम्स किती आहेत? 5 कॉलम्स आहेत. बरं ठीक आहे. या ऑर्डरचे किती मॅट्रिसेस असतील आपल्याकडे? सगळे एलिमेंट सेम आहेत तर या ऑर्डरचे किती मॅट्रिसेस असतील? 1. या ऑर्डरचे म्हणजे सगळे वन येतील, म्हणजे टोटल मॅट्रिसेस किती झाले इथे? 5. कॅन नॉट बी लेस दॅन 5. आता काय कन्सिडर करा, सगळे एलिमेंट डिस्टिंक्ट आहेत. ओके, सगळे एलिमेंट जर डिस्टिंक्ट असतील तर रो किती आहेत? फिक्स आहेत. बरोबर, रो त्यांनी फिक्स केले. सगळे एलिमेंट सेम आहेत, रो फिक्स केलेत. 4 पैकी किती रो मला चूज करायचे आहेत? 2च रो चूज करायचे आहेत. आणि 5 पैकी किती कॉलम चूज करायचे सांगितले का त्यांनी? कॉलम किती चूज करायचे ते नाही सांगितलं. म्हणजे तर काय घेणार आपण? आय घेणार. समेशन आय रन्स फ्रॉम 1 to 5 हे आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं. याचा आन्सर काय येतं? 4C2 आणि समेशन आय रन्स फ्रॉम 1 to 5. 5C आय चं व्हॅल्यू काय येईल? 2⁵ - 1 एवढा आन्सर येईल. हे समजलं का? ओके ठीक आहे. मग डिटेल मध्ये सोल्युशन लिहायचं आता. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त लॉजिक समजून घ्या, बाकी काही करू नका. ओके, सो लेट्स मिनिमम सब मॅट्रायसेस when all elements are same. ओके, कोणकोणते असतील? 2x j आणि j इज इक्वल टू काय असेल? 2x j ऑर्डरचे असेल. j इज इक्वल टू किती असेल? इक्वल टू 1 2 3 4 5. दॅट इज 5 मॅट्रायसेस. म्हणजे प्रत्येक ऑर्डरचा किती आहे? ओके, 5 मॅट्रायसेस झाले का? आता टू गेट द मॅक्झिमम सब मॅट्रायसेस. ओके, मॅक्झिमम सब मॅट्रायसेस okay, so all elements are distinct. All the elements are distinct. ओके, सगळे एलिमेंट डिस्टिंक्ट असेल तर टोटल सब मॅट्रायसेस किती येतील? टोटल सब मॅट्रायसेस इज इक्वल टू 4 पैकी 2 रो चूज करणार आणि 5 पैकी किती आहेत ते सांगितलं नाही, आणि त्यांची सगळ्यांची काय करणार आपण? समेशन करणार. आय रन्स फ्रॉम 1 to 5. 4C2 इंटू समेशन ऑफ 5CI 2⁵ - 1. बरोबर. 4C2 ची व्हॅल्यू किती येईल? 4C2 ची व्हॅल्यू किती येते? 6. आणि याची व्हॅल्यू किती येते? 31. म्हणजे 186 विल बी द आन्सर. हे तुमचं काय असेल? आन्सर असेल. ठीक आहे. नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, पुढच्या एक्झाम्पलचा एक्झाम्पल आहे, त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. सो द क्वेश्चन इज नंबर ऑफ सब मॅट्रायसेस ऑफ ए ऑफ ऑर्डर 4x5. ऑर्डर काय असेल इथे? 4x5 असेल. विच आर 3 कॉलम म्हणूया आता. 3 कॉलम. विच आर 3 कॉलम म्हणजे 3 कॉलम आहेत आता ते. विच आर 3 कॉलम कॅन नॉट बी लेस दॅन डॉट 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 and cannot be greater than
मोर दॅन डॉट डॉट डॉट. बरं ठीक आहे, सांगा काय आन्सर असेल. 3 कॉलम आहेत, सगळे एलिमेंट सेम असतील. ओके, मिनिमम साठी ऑल एलिमेंट्स आर सेम. बरं ठीक आहे, 3 कॉलम आहेत, रो त्यांनी सांगितलेत का, नाही सांगितले. मग किती मॅट्रायसेस असतील असे सांगू शकताय का. बरोबर, 3 कॉलम आहेत. ओके ओके, पॉसिबल ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस किती असतील. पॉसिबल ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस इज इक्वल टू काय असतील. 1 क्रॉस 3 ऑर्डरचा असेल ना. सो मॅट्रिक्स 1 क्रॉस 3 कॉमा 2 क्रॉस 3 कॉमा 3 क्रॉस 3 कॉमा 4 क्रॉस 3. ओनली वन मॅट्रिक्स ऑफ ईच ऑर्डर. प्रत्येक ऑर्डरचा किती असेल, एकच मॅट्रिक्स एक्झिस्ट होईल. म्हणजे टोटल किती मॅट्रायसेस मिळतील मला, 4 मॅट्रायसेस मिळतील. सगळे एलिमेंट सेम आहेत म्हणून. सगळे एलिमेंट डिस्टिंक्ट असतील तर किती मिळतील सांगा बघू. कॉलम फिक्स आहेत. ओके, काय येईल आन्सर. समेशन ऑफ 4ci 5c3. बरोबर, आय रन्स फ्रॉम 1 to 4. ठीक आहे, ओनली वन मॅट्रिक्स ऑफ इच ऑर्डर. सो मॅक्झिमम सब मॅट्रायसेस कधी मिळतील, ऑल एलिमेंट्स आर डिस्टिंक्ट. देन टोटल सब मॅट्रायसेस इज इक्वल टू किती रो चूज करणार आपण, फिक्स नाही. 4ci आय रन्स फ्रॉम 1 to 4 आणि 5 पैकी 3 चूज करणार. 5c3 4ci ची व्हॅल्यू काय, याची व्हॅल्यू काय येईल 2 raised to 4 minus 1. 5c3 मीन्स 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. किती येईल, याची व्हॅल्यू किती असते 5 फॅक्टोरियल ची 120 2 into 6 12 म्हणजे 10 येईल व्हॅल्यू. सो किती आला आन्सर. ओके, दिस विल बी दी 150. ओके, सब मॅट्रायसेस मध्ये काय प्रॉब्लेम आहे का बघा, असेल तर विचारा. येस, बरं ठीक आहे. आज एकदा घरी जाऊन वाचा. जर याच्यामध्ये अजूनही काय डाऊट वाटत असेल किंवा समजत नसेल तर विचारा. उद्या वाटलं तर आपण पुन्हा क्लिअर करूयात. ठीक आहे, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉइंट. बरं ठीक आहे, अजूनही काय डाऊट वाटतोय का बघा, असेल तर विचारा. नाउ प्रिन्सिपल सब मॅट्रिक्स. ओके, प्रिन्सिपल सब मॅट्रिक्स म्हणजे काय असतं. समजा आता आपल्याकडे इथे मॅट्रिक्स आहे. ओके, इथे हे त्याचे डायगोनलचे एलिमेंट आहेत. ओके, आता इथे मी मॅट्रिक्स कन्सिडर केला, 2x2 चा मॅट्रिक्स कन्सिडर केला. ओरिजिनल मॅट्रायसिसचे डायगोनल एलिमेंट आणि या सब मॅट्रायसिसचे डायगोनल एलिमेंट, म्हणजे ओरिजिनल मॅट्रायसिस मध्ये जे डायगोनल एलिमेंट आहेत तेच डायगोनल एलिमेंट जर सब मॅट्रिक्सचे असतील तर त्याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल सब मॅट्रिक्स म्हणतो. म्हणजेच काय, ओरिजिनल मॅट्रायसिस डायगोनल एलिमेंट जर त्या सब मॅट्रायसिसचे असतील तर त्याला आपण प्रिन्सिपल सब मॅट्रायसिस म्हणणार आहे. ठीक आहे, डेफिनेशन क्लिअर झाली का बघा, डेफिनेशन समजली. ओके, सो प्रिन्सिपल सब मॅट्रिक्स ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स, प्रिन्सिपल सब मॅट्रिक्स ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स is a square matrix square submatrix is a square submatrix of a square matrix. Principal submatrix of a matrix is a square submatrix whose diagonal elements are also diagonal elements of original matrix.
सो आपण गिवन मॅट्रिक्स म्हणतो. आपण गिवन मॅट्रिक्स. such a submatrix is called principal submatrix. It's called principal submatrix. Okay, so the question is, which of the following are principal submatrix of a ओके मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला आता 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, हा तुमचा मॅट्रिक्स आहे. यापैकी खालीलपैकी कोणते प्रिन्सिपल सब मॅट्रिसेस आहेत ते गेस करायचं. ओके, सो द फर्स्ट ऑप्शन इज 1 2 4 5. Okay, second one is 5 6 8 9. Okay, C option is 1 3 7 9. Okay, D option is ठीक आहे. यापैकी ठीक आहे, असू दे. 5 6 1 9. E ऑप्शन आहे 1 2 4 6. कोणकोणते ऑप्शन करेक्ट असतील? येस, कोणकोणते ऑप्शन करेक्ट असतील? सी आहे ना. 1 9 सब मॅट्रिक्स आहे का बघा पहिल्यांदा. ओरिजिनल सब मॅट्रिक्स आहे का 1 3 7 9 आहे ना. याचे डायगोनल एलिमेंट ओरिजिनल मॅट्रिक्सचे डायगोनल एलिमेंट आहेत का? आहे. सो येस, 5 6 1 9 5 5 9 हे डायगोनल एलिमेंट आहेत, पण हा सब मॅट्रिक्स होत नाहीये. सब मॅट्रिक्स होतोय का? नाही. मग प्रिन्सिपल सब मॅट्रिक्स पण नसणार तो. नुसते डायगोनल एलिमेंट सेम आहेत म्हणजे तो प्रिन्सिपल मॅट्रिक्स होत नाही. ठीक आहे. 1 2 4 6 ओके, नॉट अ सब मॅट्रिक्स. गुड. एफ नाही. एच आहे. ओके, दिस विल बी द सब मॅट्रिक्स. बरं ठीक आहे. सब मॅट्रिक्स तयार करायला काय लागते बघा. ओके, फर्स्ट 1 2 4 5 हा सब मॅट्रिक्स आहे. जर ऑब्झर्व केलं तर थर्ड रो आणि थर्ड कॉलम रिमूव्ह केलाय. आता बी ऑप्शन मध्ये 5 6 8 9 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 1 3 7 9 सेकंड रो सेकंड कॉलम रिमूव्ह केला. याचा अर्थ काय? काय ऑब्झर्व केलं का तुम्ही याच्यामध्ये? सेम नंबरचा रो. बरोबर बरोबर. म्हणजे काय करतोय आपण, जर आपण फर्स्ट रो रिमूव्ह केली तर फर्स्ट कॉलम पण रिमूव्ह करावा लागतो. बरोबर. म्हणजे प्रिन्सिपल सब मॅट्रिक्स तयार करताना काय करावं लागतं? फक्त कोणत्या रो आपल्याला इलिमिनेट करायचंय तेवढं चूज करायचं आहे. ठीक आहे. कोणत्या रो इलिमिनेट केल्या त्या रिस्पेक्टिव्ह मध्ये कॉलम पण ऑटोमॅटिक रिमूव्ह होणार ना. म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल सब मॅट्रिक्स मध्ये कोणत्या रो चूज करायचे आहेत, फक्त रो चूज केले की कॉलम पण ऑटोमॅटिकली चूज होणार. बरोबर. मग प्रिन्सिपल सब मॅट्रिक्स मध्ये एकच चॉईस करायची, एक तर कॉलम्स तर निवडा किंवा रो तरी निवडा. ठीक आहे. इव्हन आता 9 सिंगलटन 9 हा मॅट्रिक्स आहे. हा मॅट्रिक्स कसा तयार झालाय बघा. सेकंड रो सेकंड कॉलम रिमूव्ह केलाय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम पण रिमूव्ह केलाय. म्हणजे जर आय नंबरचा रो रिमूव्ह केला तर आय नंबरची कॉलम पण रिमूव्ह करायची आपल्याला. ठीक आहे. एवढं फक्त ऑब्झर्वेशन लक्षात ठेवा. पुढच्यासाठी तेवढं सफिशियंट आहे आपल्याला. सो नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. Okay, so the note is principal submatrix of a square matrix is obtained by choosing some same row number and same column number
अँड सेम कॉलम नंबर. जर फर्स्ट रो असेल आपल्या सब मॅट्रिक्स मध्ये तर फर्स्ट कॉलम पण पाहिजे. फर्स्ट कॉलम नंबर ऑफ द गिवन मॅट्रिक्स given matrix. But ठीक है. So now the question is, if a n cross n, ओके, डायगोनल एलिमेंट कोणाचे एक्झिस्ट होतात? फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सचे म्हणतो आपण. ओके, a ची ऑर्डर n क्रॉस n आहे. whose each element is same, then number of sub matrices, the number of sub matrices of order I will be. बरं ठीक आहे, एनी ऑर्डर आहे तर आय ऑर्डरचे किती सब मॅट्रिसेस एक्झिस्ट होतील? सगळे एलिमेंट सेम असतील तर ओके, एकच होणार आहे. ऑर्डर फिक्स केले त्या ऑर्डरची एकच येईल, विल बी 1. ठीक आहे. तसं आता डिस्टिंक्ट असतील तर किती येतील? म्हणजे ऑर्डर फिक्स नाहीये. ऑर्डर फिक्स नसेल तर किती येतील? ऑर्डर एलिमेंट सेम असताना बरं ठीक आहे. then so the total number of principal sub matrices of A will be summation I, बरोबर. summation I runs from 1 to n. ऑर्डर कुठून कुठे व्हॅरी होईल? I runs from 1 to n. आणि त्या ऑर्डरचे किती एलिमेंट आहेत आपल्याकडे? एकच आहे. सो किती मॅट्रिसेस एक्झिस्ट होतील? n एवढे येतील. जर बघा इथे 3x3 चा मॅट्रिक्स घेतला आपण की ज्याचे प्रत्येक एलिमेंट काय आहेत? 1 आहेत. 1 ऑर्डरचे किती प्रिन्सिपल सब मॅट्रिसेस मिळतील? एक तर हा चूज करणार किंवा हा चूज करेन ना मी. सॉरी, डायगोनल एलिमेंट आहे ना इथे, अजून एक पण पाहिजे, बरोबर ना. या तिन्हीपैकी एक चूज करणार, तिन्ही पण सेम आहेत. एक ऑर्डरचे किती प्रिन्सिपल सब मॅट्रिक्स झाले आपल्याकडे? एकच मिळाला. एक ऑर्डरचे किती सब मॅट्रिक्स मिळाले? प्रिन्सिपल सब मॅट्रिक्स. ओके, 2 ऑर्डरचे किती मिळतील? ओके, 2 ऑर्डर साठी मी एकतर हा चूज करेन किंवा अजून कोणता चूज करेन? हा चूज करू शकतो ना मी. हे 4 एलिमेंट, बरोबर. म्हणजे हा चूज करेन ना. म्हणजे 2 ऑर्डरचे पण किती मिळाले मला? एकच मिळाला. 3 ऑर्डरचा किती मिळाला? 1च मिळाला प्रत्येक ऑर्डरचा. आणि किती ऑर्डरचे असतील इथे? 1 ऑर्डरचा असेल, 2 ऑर्डरचा असेल किंवा 3 ऑर्डरचा असेल. म्हणजे टोटल सब मॅट्रिसेस किती मिळतात मला? 3च मिळतात इथे. मग n ऑर्डर असेल तर किती सब मॅट्रिसेस मिळतील मला? असे n मिळतील ना. किती ऑर्डरचे सब मॅट्रिसेस इथे एक्झिस्ट होतात? प्रिन्सिपल सब मॅट्रिक्स 1 ऑर्डरचा होतो, 2 ऑर्डरचा होतो, 3 ऑर्डरचा होतो, n ऑर्डर पर्यंत होतो. आणि प्रत्येक ऑर्डरचे किती मॅट्रिसेस आहेत? एकच मॅट्रिक्स आहे. त्यामुळे टोटल त्याचे प्रिन्सिपल सब मॅट्रिक्स किती मिळतील मला? n मिळतील. हे समजलं का? बघा, येस, हे समजलं का? येस और नो? ओके, ठीक आहे. नाउ लेट्स मूव टू नेक्स्ट एक्झाम्पल. बरं ठीक आहे, पुढचा आता आहे. पुढच्या पॉइंट मध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ओके, इफ कॅपिटल ए ची ऑर्डर काय असेल? m क्रॉस n असेल. am क्रॉस n whose each element is same. Okay, sorry, whose each element is distinct. Then the number of principal submatrix. Then the principal submatrix of order I will be किती असतील? I ऑर्डरचे किती असतील? बरोबर, NCI. इथे चूज करताना आपल्याला काय करायचं आहे? फक्त रो चूज करायचे आहेत, कॉलम ऑटोमॅटिकली सिलेक्ट करणार आपण, बरोबर. म्हणजे इथे चॉईसेस कोणाला आहेत? बरं ठीक आहे, ज्या वेळेस आपण प्रिन्सिपल सब मॅट्रिक्स घेतो, ठीक आहे, फर्स्ट रो चूज केली, फर्स्ट रो
रिमूव्ह केली तर त्यासाठी सेकंड कॉलम रिमूव्ह करून चालते का आपल्याला? नाही. म्हणजे फर्स्ट रो रिमूव्ह केल्यावर आपल्याकडे दुसरी चॉईसच नाही, फर्स्ट कॉलमच रिमूव्ह करावा लागतो. म्हणजे सिलेक्ट करताना पण आपल्याला काय करावं लागेल? रो सिलेक्ट करावा लागेल, कॉलम ऑटोमॅटिकली सिलेक्ट होणार. मग आय ऑर्डरचे आपले किती रो सिलेक्ट करू शकतो आपण? NCI एवढे रो सिलेक्ट करू शकतो. सो सेम ऑर्डर असेल तर NCI विल बी दी आन्सर. बरं ठीक आहे. समजा डिस्टिंक्ट एलिमेंट असतील आणि ऑर्डर स्पेसिफाय केली नसेल तर किती मॅट्रिसेस मिळतील मला? सो टोटल नंबर ऑफ सब मॅट्रिक्स किती मिळतील? प्रिन्सिपल सब मॅट्रिक्स बरोबर. ओके, सो टोटल नंबर ऑफ मॅट्रायसेस, सब मॅट्रायसेस, total number of principal sub matrices, total number of principal sub matrices of A will be काय असेल? आता ऑर्डर मेन्शन केलेलं नाही, सो समेशन समेशन काय मिळेल मला इथे? समेशन NCI. कॉलम चूज करायची गरज नाही, ती ऑटोमॅटिकली चूज होईल. सो I runs from 1 to n. So the answer will be 2 raised to n minus 1. ठीक है. Now depending upon the given result, let's see the question. Okay, so the question is number of principal submatrix. Number of principal submatrix of a square matrix. Square matrix of order 7. Of order 7 cannot be less than dot 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 and cannot be more than dot 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 dot. बरं ठीक आहे. मिनिमम कधी मिळतील? सगळे एलिमेंट सेम असतील तर. सगळे एलिमेंट सेम असतील तर किती प्रिन्सिपल सब मॅट्रिसेस मिळतील मला? ओके गुड, 7 मिळेल. आणि डिस्टिंक्ट असतील तर किती मिळतील? किती मिळतील? बरोबर, 2 raised to 7 minus 1 which is 127 will be the answer. बरोबर आहे. So this is your answer. Good. Now let's move to the next example. Orthogonal matrix. Okay, what is mean by orthogonal matrix? सांगू शकताय का? Okay, very good. बरोबर. If a square matrix A is said to be orthogonal if A into A transpose is equal to A transpose into A is equal to I मिळत असेल तर. ठीक आहे. सो नाउ लेट्स मूव टू द नोट. ओके, नोट मध्ये ijth element of A into A transpose काय येईल? ओके, ijth element of A into A transpose. A is equal to काय असेल आपला? Aij असेल. ओके, आणि A ट्रान्सपोज म्हणजे काय असेल आपला? Bij असेल. ओके, सो Bij, ठीक आहे. Bij म्हणजे काय असेल आपला? Aji व्हॅल्यू असेल ना? याची व्हॅल्यू काय असेल? ठीक आहे. Bjk घेऊया काय ते? थांबा, Bjk घेऊया ते. प्रोडक्ट घ्यायचा आहे ना, म्हणजे हा एलिमेंट सेम असेल तर बरं पडेल. ओके, आणि Bij म्हणजेच काय असेल? Aj व्हॅल्यू असेल. पण ठीक आहे, ijth एलिमेंट बघायचं आपल्याला. ठीक आहे. A इंटू A ट्रान्सपोज इज इक्वल टू काय घेऊया? एकच मिनिट. A इंटू A ट्रान्सपोज इज इक्वल टू Cik. A इंटू A ट्रान्सपोज म्हणजे काय असेल? Cik असेल. व्हेअर Cik इज इक्वल टू काय सांगाल तुम्ही मला?
बरोबर, समेशन ए आय जे इंटू बी जे के जे रन्स फ्रॉम 1 to n असं सांगू शकतो. बरं ठीक आहे, इथेच काय सांगणार आपण, समेशन जे रन्स फ्रॉम 1 to n ए आय जे इंटू बी जे के म्हणजे काय असेल, ए के जी व्हॅल्यू असेल ना. ठीक आहे, मग आता ह्या केसमध्ये आता तुम्ही मला सांगा याची व्हॅल्यू काय येईल बरं. आता ऍज ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आयडेंटिटी, मग त्याच्यावरून काय काय रिझल्ट डिराईव्ह करू शकतो आपण. ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आयडेंटिटी म्हणजे प्रत्येक डायगोनल एलिमेंट काय पाहिजे, 1 पाहिजे ना. सो दिस विल बी इफ अँड ओनली इफ समेशन के रन्स फ्रॉम 1 to n ए आय के इंटू ए जे के ए आय के इंटू ए के जे. काहीतरी मिसमॅच होते काय, दुसरा एलिमेंट सेम पाहिजे होता. y इक्वल टू जे के जे. एक मिनिट हा, जरा काहीतरी ए आय के ठीक आहे, जरा नोटेशन चेंज करतो मी. ओके, इथे काय घेतो, ए आय जे ए आय के, नोटेशन चेंज करतो मी जरा, एकच मिनिट हा. ए आय के जे. बरं ठीक आहे, बी जे आय इज इक्वल टू हे असू दे असंच. इथं आय जे घेतो मी, समेशन ऑफ सी आय जे घेऊया इथे. म्हणजे इथे काय मिळेल मला, सी आय जे इज इक्वल टू, ओके सो सी आय जे इज इक्वल टू काय मिळेल मला, ए आय के इंटू बी के जे मिळेल. ओके, सो इथे काय मिळेल, ए आय के इंटू ए के जे ई जे के काय. ठीक आहे, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का बघा, के इंटू जे के व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, बरं ठीक आहे, नोटेशन फक्त चेंज केलेत, काय प्रॉब्लेम आहे का बघा. ए म्हणजे ए आय के असेल, ए ट्रान्सपोज म्हणजे काय असेल, बी के जे असेल. सो ए आय जी इज इक्वल टू ए जे आय असेल, ए इंटू ए ट्रान्सपोज म्हणजे काय असेल, सी आय जे. सी आय जी ची व्हॅल्यू काय असेल, समेशन ए आय के बी के जे, आणि ते के रन्स फ्रॉम 1 to n येईल. ओके, सो हिअर वी विल गेट के रन्स फ्रॉम 1 to n आणि बी के जे म्हणजेच काय असेल, ए जे के व्हॅल्यू असेल. ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आय इफ अँड ओनली इफ. येस, याची व्हॅल्यू काय असेल, 1 असेल. इफ अँड ओनली इफ म्हणजे सी आय आय ची व्हॅल्यू काय आली पाहिजे, इथे सी आय ची व्हॅल्यू काय आली पाहिजे, 1 आली पाहिजे. म्हणजेच काय, याच्यामध्ये आय ची व्हॅल्यू आय इक्वल टू जे असेल तर त्याची व्हॅल्यू काय पाहिजे, 1 पाहिजे. सो दिस विल बी इक्वल टू समेशन के रन्स फ्रॉम 1 to n. इथे पण के पाहिजे, जरासं करेक्शन करतो, इथे काय पाहिजे, के पाहिजे. के रन्स फ्रॉम 1 to n ए आय के इंटू ए जे के. दिस विल बी इक्वल टू 1 इफ व्हॉट, आय इक्वल टू जे ना, आय इक्वल टू जे. आणि आय नॉट इक्वल टू जे साठी व्हॅल्यू काय येईल, बरोबर, याची व्हॅल्यू काय येईल, 0 येईल. आणि आय इक्वल टू जे असेल तर काय मिळेल मला इथे, ए आय के इट्स स्क्वेअर मिळेल ना, ए आय के इट्स स्क्वेअर. येस और नो, आय इक्वल टू जे असेल तर येस ना. मग आता ही मला सांगा, हे काय आहे ऍक्च्युली, समेशन ऑफ, वेट अ मिनिट, समेशन ऑफ ए आय के इट्स स्क्वेअर के रन्स फ्रॉम 1 to n. ही काय आहे, काय आहे, व्हॉट इज दिस. ठीक आहे, समेशन ऑफ ए आय के रन्स फ्रॉम 1 to n हे काय आहे सांगा मला. काय आहे, रो नंबर फिक्स आहे आणि कॉलम व्हॅरी होते, म्हणजे दिस इज द सम ऑफ कॉलम ना, सम ऑफ दी कॉलम, आयथ कॉलम. म्हणजे इथं काय आहे, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ आयथ कॉलम ना, सम ऑफ स्क्वेअर ऑफ काय आहे, आयथ कॉलम आहे. म्हणजे सम ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट कॉलम, सम ऑफ स्क्वेअर ऑफ सेकंड कॉलम, सम ऑफ स्क्वेअर ऑफ थर्ड कॉलम. म्हणजे प्रत्येक कॉलम मधल्या टर्मची स्क्वेअर केली आणि त्यांची ऍडिशन केली, काय येते आन्सर, 1 येते ना.
म्हणजे सम ऑफ स्क्वेअर ऑफ इच रो इज 1 किंवा सम ऑफ एलिमेंट्स ऑफ इच कॉलम त्यांचा स्क्वेअर करून जी टर्म येते ती व्हॅल्यू काय येते 1 येते. आणि जर एखाद्या रोचा दुसऱ्या रो सोबत मल्टिप्लिकेशन घेतला आणि त्यांची ऍडिशन केली व्हॅल्यू काय मिळते 0. त्याच रो सोबत त्याची मल्टिप्लिकेशन घेतली ऍडिशन केली 1 भेटेल. दुसऱ्या रो सोबत मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन केली व्हॅल्यू काय मिळेल 0 मिळेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. सो व्हॉट वी कॅन डी नोट नेक्स्ट. ओके, नोट काय मेन्शन करणार या रिझल्ट वरून. इफ कॅपिटल ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, इफ कॅपिटल ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n इज ऑर्थोगोनल, आणि ते काय असतील ऑर्थोगोनल असतील, देन ओके देन फॉलोइंग कंडिशन होल्ड्स. ओके, पहिली काय मिळते सम ऑफ स्क्वेअर ऑफ element in each column, रो म्हटलं तरी चालतं, रो साठी पण सेम रिझल्ट वर्ड होतोय. सो कॉलम रो इज 1 म्हणजे प्रत्येक रो मधल्या एलिमेंटचा स्क्वेअर केला आणि ऍडिशन केली व्हॅल्यू काय मिळते 1 मिळते. आणि सम ऑफ प्रोडक्ट ऑफ म्हणजे दुसऱ्या रो सोबत मल्टिप्लिकेशन केलं आणि त्यांची ऍडिशन केली, सम ऑफ प्रोडक्ट ऑफ एलिमेंट in any two distinct rows, is equal to 0. तर ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर हे देतो. फॉर एक्झाम्पल a इज इक्वल टू कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. बरं ठीक आहे, इथे a इंटू ए ट्रान्सपोज कॅल्क्युलेट करूया. सो a इंटू ए ट्रान्सपोज कॅल्क्युलेट करूया. आयडेंटिटी मिळतोय का चेक करूया. सो कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. ए ट्रान्सपोज काय येईल कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा अँड कॉस थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. बरं ठीक आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय येईल कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1. फर्स्ट रो सेकंड कॉलम साइन कॉस कॉस साइन 0 येते का. ओके, हा एलिमेंट पण 0 येतोय का. येस. हा एलिमेंट 1 येतोय का. येस. ऑर्थोगोनल आहे, मग हे दोन्ही मॅट्रिसेस ऑर्थोगोनल आहेत असं म्हणू शकतो का मी. येस और नो. ओके ओके, विच इम्प्लाइज ए इज ऑर्थोगोनल. ए इज ऑर्थोगोनल. बरं ठीक आहे, आता प्रत्येक रो मधल्या एलिमेंटचा स्क्वेअर करूया, त्यांचे ऍडिशन करूया. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 येतो का. कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1 येतो की नाही. या पहिल्या रूल नुसार सेकंड रो मधल्या प्रत्येक एलिमेंटचा स्क्वेअर करा आणि ऍडिशन करा 1 येते का. येते ना. बरं ठीक आहे, आता कॉलम साठी घ्या. कॉलम मध्ये प्रत्येक एलिमेंटचा स्क्वेअर करा ऍडिशन करा 1 येते का दोन्ही रो साठी. बघा येते ना. ओके, आता सेकंड प्रॉपर्टी सॅटिस्फाय करून बघूया. सम ऑफ प्रोडक्ट ऑफ एलिमेंट इन एनी टू डिस्टिंक्ट रो इज काय करूया फर्स्ट रो सेकंड रो याचं मल्टिप्लिकेशन याच्या सोबत करूया, त्यांची ऍडिशन करूया. फर्स्ट रोचं मल्टिप्लिकेशन सेकंड रो सोबत केले काय येईल कॉस थिटा इंटू मायनस साइन थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा 0 येतोय का. बरोबर, म्हणजे दोन वेगवेगळ्या रो घेतल्या त्यांची ऍडिशन केली 0 येतो. तर कॉलम घ्या, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्या याचं याच्यासोबत कॉस थिटा साइन थिटा प्लस मायनस साइन थिटा कॉस थिटा. व्हॅल्यू 0 येते का. येस, म्हणजे ह्या दोन्ही प्रॉपर्टीज समजल्या असतील आता नक्की काय सांगायचं होतं त्यामध्ये. येस, आता समजेल. ओके ठीक आहे, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉइंट. ओके, ऑर्थोगोनल मॅट्रिसेसचे एक्झाम्पल्स देतो काही.
सो फॉर एक्झाम्पल अजून एक्झाम्पल देऊयात. ओके, फॉर एक्झाम्पल कॉस साइन अल्फा 0, कॉस अल्फा ओके 0 -1 0, कॉस अल्फा 0 मायनस साइन अल्फा. ठीक आहे. आता समजा एखादा मॅट्रिक्स दिलेला आहे, तो ऑर्थोगोनल आहे का नाही कसे चेक करायचं? प्रत्येक रो मधल्या टर्मचा स्क्वेअर करा आणि ऍडिशन करा. 1 येते का चेक करा. प्रत्येक रो साठी 1 येते का बघा, स्क्वेअरची सम. येस. कॉलमची पण सम चेक करा, 1 येते का? येते. आणि दुसऱ्या दोन वेगवेगळ्या रो मध्ये मल्टिप्लिकेशन घ्या, त्यांची ऍडिशन घ्या, 0 येते का बघा प्रत्येक वेळेस. येते ना? ओके, सो दिस इज द ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ओके, म्हणजे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स चेक करायचा असेल तर तुम्ही ह्या वेने चेक करू शकता. अजून एक मॅट्रिक्स आहे कॉस थिटा 0 0 मायनस साइन थिटा. ओके, 0 कॉस बीटा मायनस साइन बीटा, 0 0 साइन बीटा कॉस बीटा 0 साइन थीटा 0 0 कॉस थीटा. हा मॅट्रिक्स पण काय येतो? ऑर्थोगोनल येतो. ठीक आहे. ठीक आहे, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, आता पुढचं एक्झाम्पल आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची प्रॉपर्टी तुम्हाला समजली. ओके, प्रॉपर्टी समजले, त्याच्यावरून आता पुढच्या एक्झाम्पलचं प्रूफ द्यायचं आहे आपल्याला. सो नाउ द नेक्स्ट रिझल्ट इज ओके, सो द रिझल्ट इज नंबर ऑफ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. Number of orthogonal matrix of order n, matrices म्हणाय पाहिजे. Number of orthogonal matrices of order n whose each element are either 0 or either 1 is equal to काय येईल ते सांगा. पण ठीक आहे, आता ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असेल तर काय करावं लागतं? प्रत्येक रो मध्ये एलिमेंटच्या स्क्वेअर केल्यानंतर व्हॅल्यू काय लागते आपल्याला? एक्झॅक्टली इक्वल टू 1 लागते. ठीक आहे. मग आता इथे मला सांगा, एन ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे. एन ऑर्डरच्या मॅट्रिक्स मध्ये एका रो मध्ये 2 ठिकाणी 1 घेतला तर चालेल का? हा, म्हणजे समची स्क्वेअर केल्या इथं काय येते? 2 येते, पण सम स्क्वेअरची सम काय पाहिजे? 1 पाहिजे. मग याच्यावर काय सांगू शकतो? प्रत्येक रो किंवा कॉलम मध्ये 1 किती वेळा आला पाहिजे? ऍटलिस्ट 1 नाही, एक्झॅक्टली 1. ऍटलिस्ट 1 चा अर्थ काय होतो? 2 वेळा पण चालेल, 3 वेळा पण चालेल, ऍटलिस्ट चा अर्थ होतो. म्हणजे एक्झॅक्टली एकदाच आला पाहिजे. म्हणजे 1 हा एलिमेंट प्रत्येक रो किंवा प्रत्येक कॉलम मध्ये एकदाच आला पाहिजे. ठीक आहे. मग आता एन मॅट्रिसेस असतील किंवा 4x4 चा मॅट्रिक्स घेऊया आपण. ठीक आहे, 4x4 चा मॅट्रिक्स घेऊया. ठीक आहे, हे आता 4x4 चा मॅट्रिक्स आहे. बरं ठीक आहे, 1 पुट करण्यासाठी पहिल्या रो मध्ये 1 किती वेळेने पुट करू शकतो आपण? किती चॉईसेस आहेत आपल्याकडे 1 पुट करायच्या? 4 चॉईसेस आहेत. समजा मी 1 इथे पुट केलाय. ठीक आहे, 1 मी कुठे पुट केलाय? इथे पुट केलाय. आता मला सेकंड रो मध्ये 1 पुट करण्यासाठी किती चॉईसेस आहेत? 3. कारण की ही रो पूर्णपणे ब्लँक झाली इथून पुढच्या सगळ्या एंट्रीज साठी. कारण की या कॉलम मध्ये 1 एकदा आलाय, म्हणजे इथे सगळीकडे 0 येणार ऑटोमॅटिक. म्हणजे सेकंड रो मध्ये चॉईसेस किती आहेत? आपल्याकडे 3 चॉईसेस आहेत. समजा मी ती व्हॅल्यू इथे पुट केली, म्हणजे इथून खालच्या सगळ्या व्हॅल्यूज ब्लॉक झाल्या. आता पुढे थर्ड रो साठी 1 पुट करायला किती चॉईसेस आहेत आपल्याकडे? 2 चॉईस. समजा मी तो 1 इथे पुट केला तर इथून खालच्या सगळ्या चॉईस काय झाल्या? 0 झाल्या. म्हणजे लास्ट रो पुट करण्यासाठी किती चॉईसेस आहेत आपल्याकडे? 1 आहे. म्हणजे तसंच आता 4x4 चा मॅट्रिक्स घेतला तसं n/n मॅट्रिक्स मध्ये पहिली रो पुट करण्यासाठी आपल्याकडे किती चॉईसेस आहेत? n चॉईसेस आहेत. सेकंड रो पुट करण्यासाठी n-1 अँड सो ऑन. मग टोटल सच मॅट्रिसेस किती मिळतील?
n फॅक्टोरियल. व्हेरी गुड. सो हेच प्रूफ फक्त आपण काय देऊया, कम्प्लीट करूया. ओके, सो द प्रूफ इज अ मॅट्रायसेस ऑफ ऑर्डर n, अ मॅट्रिक्स of order n will be orthogonal if orthogonal with entries 1 and 0, with entries 0 or 1, with each row and each column, must contain one exactly once. म्हणजे कोणत्याही रो किंवा कोणत्याही कॉलम मध्ये वन हा एकदाच आला पाहिजे, एक्झॅक्टली वन्स. therefore number of ways in which first row will get one is n. म्हणजे पहिली रो फिल करण्यासाठी n वेज आहेत. and then number of ways in which second row पाहिजे ना, इथे रो वर्ड मिसिंग आहे आपला याच्यामध्ये. फर्स्ट रो, ओके, रो, ओके, सेकंड रो will get 1 is n-1. ठीक है, and so on. third row, the number of way in which the third row will get 1 is n-2. so and so on. number of ways in which nth row will get 1 is, शेवटच्या साठी किती चॉईसेस असतील, 1 चॉईस असतील. सो काय मिळतील, सो द नंबर ऑफ ऑर्थोगोनल मॅट्रायसेस of order n with entries 0 or 1 will be किती असतील, n into n-1 into n-2 up to so on 1, which is equal to n factorial. so our answer must be n factorial. ठीक आहे, आपला आन्सर काय असणार आहे, n factorial असेल. ठीक आहे, बेस्ड ऑन दी गिवन नोट और करोलरी. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आता तुमचा पुढचा क्वेश्चन असा आहे. ओके, consider s is equal to a is equal to aij. a आपला काय आहे, मॅट्रिक्स aij आहे की ज्याची ऑर्डर काय आहे, 6x6, such that summation aij I runs from 1 to 6, which is equal to 10 for all j, and summation j runs from 1 to 6 aij is equal to 10 for all I, and aij belongs to -1, 15. ओके, ठीक आहे. दिलेला मॅट्रिक्स क्वेश्चन काय आहे, कन्सिडर करा. ओके, देन ऑर्डर ऑफ यस इज इक्वल टू, म्हणजे या यस मध्ये असे किती मॅट्रायसेस एक्झिस्ट होतात हे फाइंड करायचं आहे. नेट एक्झामला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ओके, सो द फर्स्ट ऑप्शन इज 6, सेकंड ऑप्शन इज 6^6, सी ऑप्शन इज 6 फॅक्टोरियल, डी ऑप्शन इज नन ऑफ दिस. बरं, ठीक आहे, दिलेला पार्ट काय आहे कन्सिडर करण्याचा प्रयत्न करा.
बरं ठीक आहे. ए ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती दिली आपल्या? ए ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 6 आहे. आणि हे दिले ते काय दिले? हे काय दिले? हे काय आहे? हे काय दिले? सम ऑफ, बरोबर, सम ऑफ ऑल कॉलम्स ना. फॉर ऑल जे म्हणजे काय, सगळ्या कॉलमची सम काय आहे? 10 आहे. इथे काय दिले? बरोबर, सगळ्या रो ची सम काय आहे? 10 आहे. सगळ्या रो ची आणि सगळ्या कॉलमची टर्म 10 आहे. बरं ठीक आहे. आणि एआय जे कोणता चूज करायचा आहे? काय काय चूज करायचे आहेत? मगाशी चॉईसेस कोणकोणत्या होत्या? एक तर 0 किंवा 1, दोनच चॉईस होत्या ना. हॅलो, आवाज येतोय का? येस, आवाज येतोय. हा, बरं ठीक आहे. बरं ठीक आहे. जशी आपल्याकडे एआयजी साठी किती चॉईसेस आहेत? एक तर -1 पुट करू शकतो किंवा 15 पुट करू शकतो. बरं ठीक आहे. आता एका रो मध्ये चॉईसेस किती आहेत? आपल्याला 6 जागा भरायच्या. 1 2 3 4 5 6 जागा भरायच्या आहेत. -1 आणि 15 यूज करून. -1 किती वेळा यूज केला पाहिजे आणि 15 किती वेळा यूज केला पाहिजे, की जेणेकरून सम आपली काय आली पाहिजे? 10 आली पाहिजे. सांगा बरं. -1 किती वेळा यूज करावं लागेल? 15 किती वेळा यूज करावं लागेल? बरोबर. जसं मगाच्या एक्झाम्पल मध्ये 0 5 टाइम्स यूज करावा लागत होता आणि 1 किती वेळा यूज करावा लागत होता? एकाच वेळ यूज करावा लागत होता. इथे पण तसंच आहे. 15 फक्त पुट करायचा आहे आणि -1 सगळ्या एंट्रीज. बरोबर. मग याचा आन्सर काय येईल? याचा आन्सर काय येईल? ऑर्थोगोनॅलिटी वगैरे इथे काही दिलेलं नाही. कंडिशन काय दिले? समेशन 10 पाहिजे. म्हणजे 15 पहिल्या रो मध्ये 15 किती वेळेने पुट करणार? बरोबर. मगाचं एक्झाम्पल आहे त्याच्यानुसार हे सेम पॅरल एक्झाम्पल आहे. तिकडे काय असतं? सम ऑफ स्क्वेअर ऑफ एलिमेंट काय असतं? 1 असतं. इथे रो ची सम 10 दिले. सेम एक्झाम्पल आहे पॅरल. सो आन्सर विल बी 6 फॅक्टोरियल. याच्यामध्ये काही डाऊट आहे का बघा? येस, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही ना. ठीक आहे. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल. बरं ठीक आहे. सेम एक्झाम्पल आहे. ठीक आहे, ते एक्झाम्पल स्किप करतो. लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. सो द क्वेश्चन इज, इफ ए is orthogonal matrix, if A is orthogonal matrix, then Ka is also orthogonal matrix. Then K is also orthogonal matrix for K equal to, K च्या कोणत्या व्हॅल्यू साठी हा ऑर्थोगोनल येईल? Okay, so the first option is 1, second option is 0, third option is -1, D option is none of this. कोणता ऑप्शन करेक्ट असेल? काय असेल? बरं ठीक आहे. के इज ऑर्थोगोनल म्हणजेच काय असेल? के इज ऑर्थोगोनल म्हणजे काय भेटलं पाहिजे? के ए इंटू के ए इट्स ट्रान्सपोज काय मिळाला पाहिजे? आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला पाहिजे. ठीक आहे. पण गिवन पार्ट काय आहे आपल्याकडे? ए इज ऑर्थोगोनल ना. गिवन काय आहे आपल्याकडे? ए इज ऑर्थोगोनल. सो ए इज ऑर्थोगोनल. ए हा काय असेल? ऑर्थोगोनल असेल. याचा अर्थ काय असेल? ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आय. हे दिलेलं आहे आपल्याकडे. ठीक आहे. मग आता के पण ऑर्थोगोनल आहे असं कन्सिडर केलंय, त्याच्यावरून के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो इथे मला काय मिळेल? के इंटू ए. के ए चा ट्रान्सपोज काय मिळेल? के चा ट्रान्सपोज काहीच येणार नाही. ठीक आहे. सो असंच मिळेल. ठीक आहे. मग आता इथे काय करतो? के हा एक नंबर आहे, त्यामुळे तुम्ही इकडे लेफ्ट हँड साइडला घेऊ शकतो. सो काय मिळेल? के इंटू के, ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू I. So k square I is equal to I. So what will be the value of k square?
के स्क्वेअरची व्हॅल्यू 1 आली, म्हणजेच काय असेल, के इज इक्वल टू प्लस मायनस 1. प्लस और मायनस 1 म्हणजे कोणकोणते ऑप्शन करेक्ट असतील? बरोबर, ए आणि सी ऑप्शन्स काय असतील? करेक्ट असतील. ठीक आहे. सो नाउ लेट्स मूव टू नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, सो एक शेवटचं एक्झाम्पल आहे ते घेऊया आणि मग थांबलो तरी चालेल. सो द नोट इज, इफ कॅपिटल ए इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, if capital A is orthogonal matrix, then A raised to K is also orthogonal matrix. Then A raised to K is also orthogonal matrix. ठीक है. If A is equal to, ठीक है, A is equal to काय आपलं cos theta sin theta minus sin theta cos theta. So what is the value of A square? A square ची व्हॅल्यू काय येते बघा. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A स्क्वेअर? A स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे? cos theta sin theta minus sin theta cos theta. ओके, सेकंड मॅट्रिक्स असेल cos theta sin theta minus sin theta cos theta. ओके, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय येईल? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा काय येतं? बरोबर, cos स्क्वेअर थीटा. फर्स्ट रो सेकंड कॉलम sin थीटा cos थीटा प्लस sin थीटा cos थीटा, 2 टाइम्स ऑफ sin थीटा cos थीटा काय येतं? बरोबर बरोबर बरोबर, sin 2 थीटा येतं. इथे काय येते बघा, मायनस sin cos थीटा मायनस sin cos थीटा मायनस 2 टाइम्स ऑफ sin cos थीटा. ठीक आहे. तसंच मायनस sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा म्हणजे cos स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर, व्हॅल्यू काय येते? ओके, इन जनरल काय रिझल्ट आहे आपल्याकडे? cos थीटा sin थीटा असेल मायनस sin थीटा cos थीटा असेल तर a रेस टू n इज इक्वल टू काय मिळतं? cos n थीटा sin n थीटा मायनस sin n थीटा इंटू cos n थीटा. तुम्हाला इथं होमवर्क काय असेल, a क्यूब कॅल्क्युलेट करून बघा. इथे 3 3 3 3 असं येते का एवढं चेक करा. ओके, हा तुमचा काय असेल, होमवर्क असेल. ठीक आहे. शेवटचं एक्झाम्पल घेऊया आपण हे. ओके, सो द क्वेश्चन इज, दिस इज आवर लास्ट क्वेश्चन फ्रॉम द टुडेज लेक्चर. ओके, सो इफ a इज इक्वल टू, ओके, इफ a इज इक्वल टू sin pi by 6, sin pi by 6 0 cos pi by 6. Okay, 0 1 0 minus cos pi by 6 0 sin pi by 6. Then find n, then find n such that, then find n such that a raised to n is equal to identity. a raised to n is equal to identity हे प्रूव्ह करायचं आहे. इथे पण रिझल्ट काय आपल्याकडे, a raised to n म्हणजे काय असेल, n pi by 6 cos n pi by 6 minus cos n pi by 6 आणि sin n pi by 6 हा आपल्याकडे रिझल्ट असेल. ठीक आहे. वरच्या थेरम नुसार तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, सेम रिझल्ट येणार आहे इथे पण. ठीक आहे. सो हियर काय लिहितो, इन जनरल a रेस टू n इज इक्वल टू, हा रिझल्ट होल्ड होणार आहे, cos n पाय बाय 6 0, सॉरी इथे कुठेतरी साइन साइन कॉस कॉस आहे ना. ठीक आहे, बरोबर आहे रिझल्ट. एकच मिनिट हा. दॅट इज cos पाय बाय 3. ठीक आहे. रिझल्ट कोणासाठी आपल्याकडे अवेलेबल, येस वरचा रिझल्ट कोणा, कॉस कॉस साइन साइन अशी सिक्वेन्स पाहिजे ना. हे सिक्वेन्स कशी पाहिजे, कॉस कॉस साइन साइन अशी सिक्वेन्स आहे. साइन पाय बाय 6 म्हणजे कोणती व्हॅल्यू आहे, हियर a इज इक्वल टू असं लिहिलं तर चालेल का. साइन पाय बाय 6 म्हणजे कॉसची कोणती व्हॅल्यू असते, नाही नाही
1 to 90 पर्यंत π/3 ची व्हॅल्यू असते का? असते ना. मग a इज इक्वल टू असं लिहिलं तर चालेल का? cos π/3 0 sin π/3 0 1 0 मायनस sin π/3 0 cos π/3 लिहिलं तर चालेल का? येस और नो? चालेल की नाही चालणार? चालेल ना. ठीक आहे. मग आता a रेस टू एन चा फॉर्म्युला काय आपल्याकडे इथे काय असेल? डायरेक्ट एन इथे येईल ना मल्टिपलला अँगल मध्ये. सो a रेस टू एन इज इक्वल टू काय असेल आपलं? a रेस टू एन विल बी इक्वल टू cos n π/3 0 sin n π/3 0 1 0 मायनस sin n π/3 0 cos n π/3. आपल्याला n असा फाइंड आउट करायचा आहे की जेणेकरून a रेस टू एन ची व्हॅल्यू काय मिळाली पाहिजे आपल्याला? आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाली पाहिजे. म्हणजेच काय? n π/3 ची व्हॅल्यू काय असली पाहिजे? 1 असली पाहिजे आणि या दोन व्हॅल्यूज काय असल्या पाहिजेत? 0 असल्या पाहिजेत. ओके. सो काय सांगणार मग इथे? सो विच इम्प्लाइज a रेस टू n इज इक्वल टू आयडेंटिटी इम्प्लाइज. याच्यावरून काय सांगणार? cos n π/3 ची व्हॅल्यू काय असली पाहिजे? इक्वल टू 1 and sin n π/3 इज इक्वल टू 0. cos ची कोणती व्हॅल्यू 1 असते? cos ची कोणती व्हॅल्यू 1 असते? 0 सोडून अजून कोणती व्हॅल्यू 1 असते? कोणती व्हॅल्यू असते? बरोबर, मल्टिपल ऑफ 2π. म्हणजे n π/3 इज इक्वल टू 2π घेतलं तर चालेल. सो π विल गेट कॅन्सल. n ची व्हॅल्यू किती आली? 6 आली ना. n ची व्हॅल्यू काय असेल? 6 असेल. बर ठीक आहे. याची व्हॅल्यू दरवेळेस 2π लाच येईल असं पण नाही. 4π ला पण येऊ शकते, 6π ला पण येऊ शकते अँड सो ऑन. मग n इज इक्वल टू 6 पण मिळेल, 12 पण मिळेल, 18 पण मिळेल अँड सो ऑन. बरं ठीक आहे. याची व्हॅल्यू 1 मिळते पण त्याच व्हॅल्यू साठी याची व्हॅल्यू 0 मिळते का चेक करूया. n इज इक्वल टू 6 पुट करा. n इज इक्वल टू 6 पुट केल्यावर काय मिळतील तर sin 2π. sin 2π ची व्हॅल्यू 0 असते का? येस, व्हॅल्यू 0 असते. म्हणजे तुमचा आन्सर काय येईल? हे तुमचं काय असेल? रिक्वायर्ड आन्सर. a ची पॉवर 6 करा, 12 करा किंवा 18 करा किंवा 6 च्या मल्टिपल मध्ये तुम्ही कोणतीही पॉवर घ्या. a रेस टू n ची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला? ऑलवेज आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटणार आहे. बरं ठीक आहे.